श्री गुरुदेव दत्त. जन्मानुसार व्यक्तीचे महत्त्व. सोमवारी जन्मलेले लोक सौभाग्यशांत आणि सत्यप्रिय असतात. बुधवारी जन्मलेले लोक चंचल स्वभावाचे असतात. यांना सतत फिरायला आवडते. गुरुवारी जन्मलेली व्यक्ती दयाळू, करुणामय, व्यावहारिक आणि वेळेचे योग्य वापर करणारी असते. नमस्कार श्रोतेहो, तुम्ही आठवड्याच्या कोणत्या दिवशी जन्मलात यावरून तुम्ही त्या दिवशी वैशिष्ट्य ग्रहाचे गुणधर्म दर्शवत. प्राचीन परंपरेनुसार दिवस सूर्याच्या उगवण्यासह सुरू होत आहे, पुढच्या दिवशी चालतो. त्यामुळे तुमच्या जन्म प्रमाणपत्रावर तुम्ही शनिवारचा सकाळी वाजता शुक्रवारी जन्मलेले तर चला तर मग तुम्ही ज्या दिवशी जन्म घेतला आहात त्या दिवसाचे वैशिष्ट्य पाहूया. सोमवारी जन्म. सोमवारी हा दिवस चंद्रमाद्वारे शासित असतो, जो कर्क राशीचा स्वामी असतो. या चंद्राच्या प्रभावाखाली जन्मलेले लोक इतरांपेक्षा अधिक भावुक, कुटुंब केंद्रीय आणि पोषण करणारे असतात. हे नियंत्रण असू शकतात. व्यसनाधीन होण्याची प्रवृत्ती असते. प्राणी इतर प्रकारच्या लोकांपेक्षा त्यांच्या कमजोरी आणि असुरक्षित अधिक सहजपणे दर्शवू शकतात. या दिवशी जन्मलेले लोक सौम्य, शांत आणि सत्यप्रिय असतात. तसेच त्यांना व्यक्तिमत्व चांगले आणि दृढ विश्वास असलेले असते. सोमवार हा एक अस्वस्थ आणि परिवर्तनशील दिवस आहे. याच्यात भावना आणि चंचलता वाढतात. स्वप्नामुळे आणि रोमॅन्टिक मूड अधिक तीव्रतेने प्रकट होतात. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा स्त्री तत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सोमवार सर्व महिलांचे राज्यकर्ते आणि त्यांचे रक्षण करते आहे. असे मानले जाते की सोमवारी जन्मलेली मुली खूप चांगल्या पत्नी आणि आई होतात, उत्तम कुटुंब संगोपन करतात. सोमवारी जन्मलेल्या लोकांचे संवेदनशील एक सामान्य गुण आहे. सोमवार हा थोडासा भावनिक आणि तत्वपूर्ण दिवस आहे, परंतु सर्व प्रकारची घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. श्रोतेहो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींच्या कृपेने 24 तासाच्या आत तुम्हाला गोड बातमी नक्कीच मिळेल. 12 या दिवशी जन्मलेली व्यक्ती प्रभावशाली, दयाळू, अनुकूलशीलता, नम्र, मातृपूर्ण किंवा हक्क सांगणारी, दडपणाखाली असंवेदनशील प्राणी अस्थिर असते. मंगळवारी जन्मलेली. मंगळवार हा मंगळ ग्रहाद्वारे शासित असतो, जो मेष आणि वृश्चिक राशीचा संबंधित आहे. हे लोक ऊर्जा आणि क्रियांना परिपूर्ण असतात. ते कोटेकोरपणे नियोजन करण्यापेक्षा त्वरित कृती करणे पसंत करतात. त्वरित निर्णय घेणारे म्हणून मंगळाच्या शासनाखाली लोक योग्य निर्णय घेऊ शकतात किंवा चुकीचा निर्णयही घेऊ शकतात. मात्र निर्णय न घेण्यामुळे ही कधीही अयशस्वी होत नाहीत. या दिवशी जन्मलेली व्यक्ती राग आणि धैर्य दाखवेल. हे चांगले काम करण्याची क्षमता ठेवतात आणि स्त्रियांच्या मदतीची अपेक्षा करतात. मंगळवार हा तितिक्ष, विस्फोटक स्वभावाचा सक्रिय दिवस मानला जातो. योग्य वीर, शूरवीर आणि सैनिक लोक या दिवशी जन्म घेतात. आपण नवीन प्रकल्प सुरू करणे आणि शारीरिक कामता व्यस्त राहणे आवश्यक आहे. या दिवशी जन्मलेली व्यक्ती धाडसी, नेता, बांधकाम करणारी, शूरवीर, पुरोगामी आणि त्वरित रागावणारी, अधीरदृष्टी, विध्वंसक व विस्फोटक असते. बुधवारी जन्मलेली लोकांचे शासन ग्रह बुध आहे. हे लोक संस्कृष्ट, संवाद आणि उल्हास बुद्धीचे असतात. परिस्थितीतून बाहेर पडण्याची किंवा त्यात अडकण्याची क्षमता असते. बुधाच्या शासनाखालील व्यक्ती एक उत्कृष्ट विक्रेता किंवा राजकारणी किंवा एक ठग होऊ शकतो. या दिवशी जन्मलेली व्यक्ती दिसायला सुंदर असेल आणि उच्च बौद्धिक स्वास्थ्य असतील, बहुमुखी, चतुर आणि संवाद साधणारी असतात. बुधवारी जन्मलेले लोकांचे प्रेमात अधिक चढ-उतार असतात. त्यांच्या भावनिक आयुष्यात लाटा येतात आणि जातात आणि त्यांचे वैयक्तिक जीवन कधीही नीरस नसते. त्यांना स्थिर भागीदारीची गरज असते, जो त्यांना आधार देऊ शकेल. हे उत्कृष्ट पत्रकार, गुप्तहेर बनू शकतात
आणि केशभूषा, दागिन्यांची रचना, अभिनय, अभियांत्रिक आणि मनोरंजन सारख्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. हे चंचल स्वभावाचे असतात. यांना सतत फिरायला आवडते. बुधवारी बुध ग्रहाद्वारे शासित असतो, जो व्यापार, ज्ञान आणि माहितीशी संबंधित आहे. मन अधिक सक्रिय, जिज्ञासू, संवाद आणि विचारांच्या देवाणघेवाणीसाठी खुले होते. या दिवशी जन्मलेली व्यक्ती मानसिक संवाद साधणारी, बहुमुखी, जलद, तार्किक किंवा गॉसिपी, द्वंद्वात्मक, अविश्वसनीय, बोलभांड, निष्काळजी असते. गुरुवारी जन्मलेली. गुरुवार हा गुरु ग्रहाद्वारे शासित असतो आणि धनु आणि मीन राशीशी संबंधित आहे. गुरु ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे, त्यामुळे त्यांचा संबंध मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्माशी आहे, जसे की संपत्ती, शहाणपण आणि उदारता. गुरु ग्रह लोभी, अविवादी आणि स्वार्थी देखील असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी जन्मलेली व्यक्ती काहीही अर्धवट करणार नाही. या दिवशी जन्मलेली व्यक्ती दयाळू, करुणामय, व्यावहारिक आणि वेळेचा योग्य वापर करण्यास उत्कृष्ट असेल. प्राचीन काळी गुरु ग्रहाला ग्रहाचा राजा म्हटला जातो असे म्हणूनच गुरुवार हा शाही दिवस बनला आहे. हे लोक त्यांच्या आशावादी आणि व्यापक समजुतीमुळे लक्ष आणि आदर आकर्षित करतात. त्यांना नैसर्गिक नेता मानले जाते आणि समाजाच्या उच्च स्थानावर आढळतात. जुन्या संस्कृतीमध्ये त्यांना पुरोहित आणि शहाणे म्हणून निवडले जाते. हा दिवस धर्म, राजकारण आणि उच्च मनाच्या व्यवहारासाठी आहे. गुरुवार कायदा, राज्य आणि समाजाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी समर्पित आहे. व्यावसायिक व्यवहारात, व्यापार किंवा नवीन संपर्कासाठी हा दिवस चांगला नाही. या दिवशी जन्मलेली व्यक्ती सन्माननीय, उदार, आनंदी, तत्त्वज्ञानी किंवा अतिवादी, घमंडी, दांभिका, तीक्ष्ण वाणीची आणि धर्मांध असते. शुक्रवारी जन्मलेली. शुक्रवार हा शुक्र ग्रहाद्वारे शासित असतो, जो सौंदर्य, कृपा आणि चांगल्या गोष्टींच्या सर्वसाधारण प्रशेशी संबंधित आहे. याचा अर्थ हे लोक संस्कृत, निर्दोषपणे परिधान केलेले आणि सर्वसाधारणपणे गर्वातील असू शकतात, किंवा ते भोगवादी आणि कामुक असू शकतात, कारण हे त्यांच्या स्वतःच्या जुळणारे असतात. या दिवशी जन्मलेले लोक पांढरे कपडे पसंत करतील आणि व्यवहारिक असतील. शुक्रवार हा प्रेम, सौंदर्य आणि आनंदाची देवी शुक्राद्वारे शासित करते. असे मानले जाते की या दिवशी जन्मलेली लोक शांती, संवाद आणि सौंदर्य असणारे असतात. ते कलाकार, सौंदर्यशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि इंद्रियसुखाचा शोध घेणारे असतात. हा असा दिवस आहे जेथे लोक आराम आणि मजा करण्याच्या मुद्द्याने असतात. ते त्यांच्या दिसण्याकडे अधिक लक्ष देतात आणि सौंदर्य उपचार यशस्वी होतात. या दिवशी जन्मलेली व्यक्ती प्रेमळ, सहानुभूतीशील, काळजीवान, सामाजिक, कलात्मक किंवा कामता गुंतलेले, व्यर्थ, अश्लील या आळशी असते. शनिवारी जन्मलेली. शनीच्या राज्याखाली असतो, तो जो मकर आणि कुंभ राशीशी संबंधित आहे. हे लोक वैशिष्ट्य नियंत्रणाच्या सेटनुसार गोष्टी करतात. याचा अर्थ ते चांगले कामगार, एकनिष्ठ भागीदार आणि सामान्यतः चांगले अनुभवी बनतात. तथापि नियमाचा अत्यंत कठोरपणे पालन केल्यास ते कडक असू शकतात आणि विनोदाची भावना कमी असू शकते. सामान्यतः या दिवशी जन्मलेली व्यक्ती गरीब, दुबळी आणि इतरांशी वागण्यात कमी समजदार असू शकते. हे स्वभावाने भावनिक असतील आणि कधीकधी अस्रसुद्धा किंवा अनवधान असू शकतात. या दिवशी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, एकाकी आणि तपस्वी यांचा जन्म होतो. लोक जे साहस, जीवनाबद्दल अधिक गंभीर आणि जबाबदारीयुती बाळगतात. हा दिवस आत्मनिरीक्षण, अखोल ध्यान आणि अस्तित्वाच्या अधिक अर्थपूर्ण पैलूंवर एकाकी लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. लोक थोडे अधिक दुःख आणि काळजी करण्यास प्रवृत्त असतात. जुना व्यवसाय पूर्ण करण्यासाठी हा दिवस चांगला आहे, पण नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नाही.
हा विवाह आणि लांबच्या प्रवासासाठी देखील अशुभ आहे. या दिवशी जन्मलेली व्यक्ती शहाणे, व्यावसायिक, दाबलेले, समर्पित, व्यावहारिक किंवा उदास, संशयवादी, तक्रारी करणारी, मत्सही मित्र असते. रविवारी जन्मलेली सूर्याद्वारे शासित असतो, जो सिंह राशीशी संबंधित आहे. हा सौरमालेतील सर्वात महत्त्वाचा तारा आहे, कारण तो इतर सर्व ताऱ्यांचे राज्य करतो. त्यामुळे हा व्यक्तिमत्त्वाला एक अत्यंत महत्त्वाची भावना देतो. हे लोक उत्कृष्ट नेते बनतात, लोकांना प्रभावित करू शकतात आणि सहसा यशस्वी असतात. तथापि स्वभावातील हा केंद्रीकरण प्रेमात बदलू शकतो, ज्यामुळे सिंह राशीतील किंवा रविवारी जन्मलेल्या लोकांना ते सूर्याच्या भोवती फिरता येते. लक्षात ठेवण्याऐवजी त्यांच्या भोवती सर्व काही फिरते असे असू शकते. या दिवशी जन्मलेली व्यक्ती खूप बोलण्याची, धाडसी आणि प्रवासाची आवड असते. रविवारी जन्मलेल्या लोकांना सकारात्मक, उदारता आणि जीवनाची प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा दिवस उत्कृष्ट सर्जनशीलता, आनंद आणि यशाचा आहे. विवाहासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. रविवारी नवीन क्रियाकलाप आणि योजना सुरू करण्यासाठी तसेच आरोग्य उपचारासाठी सुचवले जाते, कारण हा सप्ताहातील असा दिवस आहे जेव्हा शरीराच्या पुनरुत्पादन शक्तीची नवीन चक्र सुरू होते. सर्व सर्जनशील कार्ये रविवारच्या दिवशी सुरू केली पाहिजे. एकांत किंवा ध्यानासाठी हा काळ चांगला नाही. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर श्री गुरुदेव दत्त.